आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधल्या नेक्स्ट टॉपिक बद्दल एक व्हिडिओ बघणार आहोत. आजचा टॉपिक आहे एक्सेस प्रेशर इनसाइड अ स्फेरिकल ड्रॉप. ह्याला दुसरा लॅपलास लॉ असं पण म्हणतात. ठीक आहे, तर आजच्या याच्यामध्ये आपण एक्सेस प्रेशर वरचा एक क्वेश्चन बघूया जो 2023 12 तारखेची जी शिफ्ट आहे 12 मे ची शिफ्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टला आला होता. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. द एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप ऑफ वॉटर इज 3 टाइम्स ऑफ दॅट सेकंड ड्रॉप. म्हणजे दोन वॉटर ड्रॉप आहेत, पहिला ड्रॉप आणि दुसरा ड्रॉप. तर पहिल्या ड्रॉप मधला जो प्रेशर आहे तो सेकंड ड्रॉपच्या 3 टाइम्स आहे. तर then the ratio of mass of first drop to the second drop is dash 1/3, 1/6, 1/9 आणि 1/27. तर आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर काय असतं ते लॅपलास इक्वेशन नुसार Pi minus P0 म्हणजे एक्सेस प्रेशर. याचा फॉर्म्युला आहे 2T/R फॉर द वॉटर ड्रॉप आणि सपोज सोप बबल असेल तर 4T/R. ओके, तर ठीक आहे, हा आपला मेन बेसिक फॉर्म्युला आहे याच्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर आपण याला पहिल्या ड्रॉप साठी Pi minus P0 1 म्हणूया आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2T आणि त्याची रेडियस आपण म्हणूया R. फॉर सेकंड ड्रॉप Pi minus PO म्हणजे एक्सेस प्रेशर इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे 2T/R2. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे मासचा रेशो काढायचा आहे. तर मासचा रेशो हा रेडियसच्या रेशो सोबत कनेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर कसं तो येतो ते मी दाखवणार आहे. पहिला बघा आता याचा रेशो आपण काढून घेऊया. काय त्यासाठी आपल्याला रिलेशन वापरायला लागेल. इथे रिलेशन काय दिलंय की हा जो प्रेशर आहे फर्स्ट वॉटर ड्रॉपचा तो सेकंड वॉटर ड्रॉपच्या प्रेशर पेक्षा 3 टाइम्स जास्त आहे. म्हणजेच Pi minus P0 म्हणजे एक्सेस प्रेशर फॉर 3 टाइम्स Pi minus P0. तर ठीक आहे, तर याची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2T/R आणि याची किती आहे 2T/R2. हे दोन्ही जर कट केले तर आपल्याला रेडियसचा रेशो काय मिळतो तर R1/R2 is equal to 1/3. ठीक आहे, डायरेक्ट लिहितो हा आपल्याला रेडियसचा रेशो मिळतो. पण आपल्याला रेडियसचा रेशो नाही काढायचा, आपल्याला काढायचा आहे मासचा रेशो. तर मासचा रेशो M1/M2 काढायचा आहे. तर आपल्याकडे आहे रेडियस आणि आपल्याला दिलं काय मास. तर मग बघणार आहोत आपण की मासचा रेशो रेडियस सोबत कसं रिलेटेड आहे. तर पुन्हा एकदा आपला तोच फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देन मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. ठीक आहे, तर पहिल्या याची डेन्सिटी आपण समजा ρ1 बोललो तर व्हॉल्यूम विल V1, दुसऱ्यासाठी ρ2 व्हॉल्यूम V2. हे जनरल आहे. पण आता जर तुम्ही नीट बघितलं तर दोन्ही ड्रॉप कशाचे आहेत वॉटरचे आहेत. म्हणजे डेन्सिटी काय सेम, म्हणजे दोन्ही डेन्सिटी काय होते कॅन्सल. मग M1/M2 is equal to V1/V2. We know that it is a spherical drop. मग त्याचा व्हॉल्यूम काय आहे 4/3 πr1 क्यूब अपॉन 4/3 πr2 क्यूब. 4/3 कॅन्सल, π कॅन्सल. मग आपल्याला मासचा रेशो काय मिळतो M1/M2 is equal to R1 क्यूब अपॉन R2 क्यूब. मग एकत्रितपणे आपल्याकडे R1/R2 चा रेशो आहे म्हणजेच 1/3. इथे दोन्हीकडे क्यूब आहे, इथे पण क्यूब. 1 चा क्यूब 1 आणि 3 चा क्यूब 27. मग काय आलं मासचा रेशो 1/27. बघा इकडे D इज युअर आन्सर. ओके, असा प्रश्न येतो एक्सेस प्रेशरवर. ठीक आहे, थँक्यू.